नमस्कार. प्राईम टाइम महाराष्ट्रमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. 30 एप्रिलचा दिवस म्हणजे मतमोजणीच्या आधी एक 4 ते 5 दिवस पश्चिम बंगालमधलं दोन्ही टप्प्यांचं मतदान पूर्ण झालेलं असतं. निकालाचा दिवस 4 मे असतो आणि 30 एप्रिलला ममता बॅनर्जी त्यांच्या मतदारसंघातल्या एका स्ट्रॉंग रूमच्या समोर गाडीमध्ये बसलेल्या असतात. कारण मतपेट्या बंद आहेत, म्हणजेच ईव्हीएम बॉक्स ते स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवलेले आहेत आणि 30 एप्रिलला ममता बॅनर्जी त्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर गाडीमध्ये बसलेले आहेत. बराच वेळ होतो. तिकडे चंद्रनाथ रथ येतात, ते बघतात आणि ते पोलिसांना सांगतात की ममता बॅनर्जींना इथनं हटवा. ममता बॅनर्जी ऐकत नाही. तेव्हा चंद्रनाथ रथ तिथे आंदोलन करायला लागतात, तिथं आवाज उठवायला लागतात. हळूहळू भाजपचे कार्यकर्ते जमतात आणि नाईलाजानं ममता बॅनर्जींना तिकडनं जावं लागतं. हे सगळं झाल्यानंतर पुढे 4 मे येतोच. या 4 मेला निकालाचा दिवस. निकालामध्ये काय समोर येतं तर भवानीनगर या मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा पराभव झालाय आणि सुदेंदू अधिकारी, भाजपाचे सुदेंदू अधिकारी हे ममता दिदींना हरवून विजयी झालेले आहेत. एक लक्षात घ्या, या सगळ्या मागचा म्हणजे सुदेंदू अधिकारी यांचा एकूण निवडणुकीतल्या रणनीतीचा सगळा जर का ब्रेन कोण असेल तो म्हणजे चंद्रनाथ रथ. ज्या चंद्रनाथ रथ यांना आज आपण बातम्यांमध्ये बघतोय गोळ्या घालून त्यांना ठार मारण्यात आलेला आहे आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून किंवा तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून चंद्रनाथ रथ यांची हत्या झाली आहे असं बोललं जात आहे. मग आता प्रश्न तुम्हालाही पडला असेल, चंद्रनाथ रथ कोण आणि सुदेंदू अधिकारींबरोबर ते काय नेमकं, म्हणजे एवढं काय आहे की त्यांचा हत्या व्हावी, त्यांचं खून व्हावा. तर चंद्रनाथ रथ हे 41 वर्षीय, 20 वर्ष त्यांनी वायुदलामध्ये काम केलं. आपल्या पश्चिम बंगालसाठी आपल्याला काहीतरी करायचंय या हेतूने ते पश्चिम बंगालमध्ये येतात. सुदेंदू अधिकारी यांच्या बरोबरचं त्यांचं एक जुनं मैत्रीपूर्ण नातं असतं आणि ते सुदेंदू अधिकारींबरोबर काम करायला लागतात. तेव्हा सुदेंदू अधिकारी सुद्धा ममता बॅनर्जींबरोबर एकत्रित तृणमूलमध्ये असतात आणि चंद्रनाथ रथ हे सुद्धा तृणमूलमध्ये सामील होतात. आपल्याला काम करायचं. त्यांच्या आई म्हणजे चंद्रनाथ रथ यांच्या आई सुद्धा तृणमूल काँग्रेसकडनं सरपंच होतात. पण जेव्हा सुदेंदू अधिकारी काही वादावादीमुळे त्यांचं ममता बॅनर्जींशी पटत नाही आणि मग ते तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडतात आणि ते भाजपमध्ये येतात. त्यांच्याबरोबर चंद्रनाथ रथ हे सुद्धा किंवा त्यांचं पूर्ण कुटुंबच आपण म्हणूयात ते सुदेंदू अधिकारींबरोबर येतं. कारण सुदेंदू अधिकारी यांचं पूर्ण कुटुंब हे सुदेंदू अधिकारी यांचं नाही, चंद्रनाथ रथ यांचं पूर्ण कुटुंब हे सुदेंदू अधिकारी यांच्या बरोबर एकनिष्ठ. त्यामुळे जिथे सुदेंदू अधिकारी जातील तिथे चंद्रनाथ रथ यांचं कुटुंब त्यांच्या बरोबर जात आहे. आता आतापर्यंतची त्यांची ओळख फक्त आपल्याला एवढीच कळली की चंद्रनाथ रथ हे सुदेंदू अधिकारी यांचे पीए होते. तर मी म्हणेन ते पीए नव्हते, ते फक्त पीए नव्हते, तर सुदेंदू अधिकारी यांची पूर्ण ते एक सिस्टीम होते. सिस्टीम म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की ट्रबल शूटर. कुठल्याही प्रसंगामध्ये चंद्रनाथ रथ हे सुदेंदू अधिकाऱ्यांच्या पुढे असणार आणि सगळी रणनीती ते आखणार. आत्ताच्या या सगळ्या इलेक्शनच्या काळामध्ये सुदेंदू अधिकारींनी पूर्ण आपल्या म्हणजे निवडणुकीची जबाबदारी जी आहे, म्हणजे सुदेंदू अधिकारी हे सुद्धा ममता बॅनर्जी यांच्या समोर भवानीनगर मधनं मतदारसंघातनं ते उभे होते. या मतदारसंघामध्ये सुदेंदू अधिकारींची सगळी काही रणनीती आहे, ती सगळी रणनीती
हे चंद्रनाथ रथ हे ठरवत होते. आता या सगळ्यामध्ये ती ठरवत असताना चंद्रनाथ रथ हे ब्रेनच होते एक प्रकारचे, पूर्ण इंटेलिजंट, की काय पद्धतीने सगळी रणनीती आखायची याच्यामध्ये चंद्रनाथ रथ हे माहीर होते. कारण त्यांनी बराच काळ सुधेंदू अधिकाऱ्यांबरोबर कामही केलेलं आहे. काम केलेलं म्हणजे त्यातले काही किस्से आपण असेही सांगू शकतो की 2021 मध्ये जेव्हा पुन्हा एकदा ममता बॅनर्जी निवडून आल्या, त्याही काळामध्ये भाजप आणि त्यांचा एक जोरदार संघर्ष जो आपण बघितलाय, पण ममता बॅनर्जी पुन्हा तिसऱ्यांदा निवडून आल्या, त्या मुख्यमंत्री झाल्या आणि त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे धरपकड किंवा त्यांना मारून टाकणं अशा अनेक घटना या पश्चिम बंगालमध्ये घडल्या. पण अशाही वेळेला सुधेंदू अधिकारींच्या बरोबर चंद्रनाथ रथ हे त्यांच्या बरोबर होते. जिथे भाजप कार्यकर्त्याला मारलं जाईल, जिथे अशा पद्धतीचा दंगा होत असे, तिथं चंद्रनाथ रथ हे जायचे, तिथली सगळी स्थिती कशा पद्धतीने हाताळता येईल ते बघायचे. मग त्याच्यानंतर सुधेंदू अधिकारी तिथे यायचे, ते पोलिसांना या बाबतीमध्ये कोण गुंड होते, कुठले तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते होते याची माहिती देऊन त्यांना अटक करायला लावायचे किंवा त्यांच्यावर कारवाई करायला लावायचे. अशा पद्धतीचं सगळं कामकाज जे आहे ते चंद्रनाथ रथ हे सुधेंदू अधिकारींसाठी करत होते. पण आता या इलेक्शनमध्ये चंद्रनाथ रथ यांच्यावरच सुधेंदू अधिकाऱ्यांनी सगळी जबाबदारी टाकलेली होती. ती जबाबदारी म्हणजे मतांची जुळवाजुळव, मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन काय प्रचार करायचा आहे, त्याची रणनीती काय असेल, मतदारांना मतदानापर्यंत मतदान केंद्रापर्यंत कसं आणलं जाईल, हे सगळ्याचं नियोजन, त्याचबरोबर कार्यकर्त्यांना काय कामं द्यायची, त्यांच्यावर कोणत्या जबाबदाऱ्या द्यायच्या, त्यांना जो पैसा लागेल, निधी लागेल, त्याचं वाटप कसं करायचं, याची संपूर्ण जबाबदारी ही त्यांच्यावर होती. आणि एकूणच पूर्ण मतदान प्रक्रियेची किंवा निवडणूक प्रक्रियेची त्या मतदारसंघातली जबाबदारी ही चंद्रनाथ रथ यांच्यावर होती. आणि परिणाम काय झाला ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ममता बॅनर्जी हारल्या. याचं एक स्ट्रॅटेजी अशी बोलली जाते की त्यांच्या मतदारसंघामध्ये जिथे जिथे ममता बॅनर्जींची सभा व्हायची, रोड शो व्हायचे, हे जिथं जिथं व्हायचं त्याच ठिकाणी सुधेंदू अधिकाऱ्यांची सुद्धा सभा व्हायची, रोड शोज व्हायचे. आणि याचं प्लॅनिंग कोणी केलेलं तर चंद्रनाथ रथ यांनी केलेलं. त्यामुळे झालं असं की ममता बॅनर्जी या त्यांच्या मतदारसंघात अडकून पडल्या. कारण त्यांच्यासमोर आव्हान होतं सुधेंदू अधिकारींचं, त्यामुळे ते त्यांच्या मतदारसंघात अडकल्या. त्यामुळे इतर ठिकाणी त्यांचा कंट्रोल हा तेवढा राहिला नाही. आणि मग त्याचे परिणाम काय झाले, स्वतः ममता बॅनर्जी हरल्या आणि शिवाय पूर्णतः तृणमूल काँग्रेसचा सुपडा साफ झाला की जिथे त्यांना 100चा आकडा सुद्धा पार करता आला नाही. आणि तोच राग तृणमूल काँग्रेसच्या मनामध्ये आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता निवडून आल्यानंतर सुधेंदू अधिकारी आता जेव्हा चंद्रनाथ रथ यांची हत्या झाली, ती हत्या त्यांची कुठे झाली मी तुम्हाला तेही सांगतो. उत्तर 24 परगणा हा अत्यंत संवेदनशील असा हा सगळा भाग आहे. आणि याच भागामध्ये चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळ्या झाडत त्यांची हत्या करण्यात आली. जवळपास 2 गोळ्या त्यांच्या छातीमध्ये गेल्या, 1 गोळी त्यांच्या पोटात घुसली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला असं बोललं जात आहे. पण याच उत्तर 24 परगणामध्ये त्यांना मारण्यात आलं. त्यांच्या ड्रायव्हरवरही हल्ला झाला, तेही जखमी आहेत अशी बातमी आणि म्हणजे गंभीर जखमी आहेत. पण एकूण जर आपण बघितलं तर ममता बॅनर्जी यांचा जो काही सगळा दहशत होती ती कुठे कुठे होती तर उत्तर 24 परगणा, दक्षिण 24 परगणा, त्याच्यानंतर हावडा, त्याच्यानंतर मुर्शिदाबाद, कोलकाता, असनसोल, कमरहट्टी, बाराहट्टी अशा सगळ्या ठिकाणी प्रचंड दहशत ही तृणमूल काँग्रेसच्या गुंडांची होती. आणि त्यातले काही गुंड हे सुधेंदू अधिकारी यांनी वेळीच संपवले. पण जे आता उरलेले आहेत या गुंडांना आपण संपवणार अशी शपथच सुधेंदू अधिकारी यांनी घेतली. कारण सुधेंदू अधिकारींसाठी चंद्रनाथ रथ यांची केवळ हत्या नाहीये,
त्यांचा पीए गेलाय असं म्हणून नाही चालणार. सुदेंदू अधिकारींसाठी चंद्रनाथ रथ हे सगळे काही होते, त्यांची सिस्टीम होती, त्यांचा एक उजवा हात होता आणि त्यामुळे सुदेंदू अधिकारी प्रचंड विचलित झाले आणि म्हणून त्यांनी असं ठरवलंय की आता तृणमूल काँग्रेसमधले जेवढे काही उरले सुरले गुंड आहेत त्यांना पूर्णतः साफ करायचं. पण आता ही स्थिती अशी आहे, आता निकाल लागून अवघे 4 दिवस झालेत, पण पश्चिम बंगाल हे पेटलंय. अनेक मोहल्ल्यांमध्ये आपण जर बघितलं तर जाळपोळ होतीये, हल्ले होत आहेत, काही भाजप कार्यकर्त्यांवर होत आहेत, पोलिसांवर होत आहेत, तिथं अजूनही सीआरपीएफच्या तुकड्या तैनात आहेत अशी स्थिती. आणि दुसरीकडे ममता दिदी हार मानायला तयार नाहीयेत. आम्ही नैतिकदृष्ट्या हा आमचा विजय आहे असं त्या हट्टून बसलेल्या आहेत आणि मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही असंही त्या म्हणतायत. त्यांचा कार्यकाळ संपला आहे. आता राज्यपालांना याच्यामध्ये भूमिका घ्यावी लागणार आहे, ते ती घेतील. पण जर त्या अशाच पद्धतीने हट्टून बसल्या तर जे दृश्य आपल्याला बघावं लागणार आहे की अक्षरशः त्यांची उचल बांगडी करून त्यांना बाहेर काढण्यात येईल. मला असं वाटतं की ज्या माजी मुख्यमंत्री राहिल्या आहेत त्या ममता दिदींनी आता काही गोष्टींचा हट्ट सोडावा. आपल्या पक्षाचा पराभव झालाय हे स्वीकारावं. जी आपली 15 वर्षाची सत्ता होती ती आता संपुष्टात आली आहे. आता आपण मुख्यमंत्री नाही होऊ शकत हे त्यांनी स्वीकारलं पाहिजे आणि मोठ्या मनाने त्यांनी पाय उतार व्हायला पाहिजे. पण आता ते जे काही करतायत, आज आपण जे बघतोय ना की अनेक लोक संविधान पायदळी तुडवलं. आज ममता बॅनर्जी काय करतायत? संविधानाचा अपमानच करतायत ना. आज संविधानानुसार कलम 171 नुसार तुमची सत्ता गेली की तुम्हाला त्या पदावरनं पाय उतार व्हायचं आहे. पण ममता बॅनर्जी ते करत नाहीयेत. लोकशाही, आपण ज्या लोकशाहीच्या नावाने अनेक हे सगळेच ममता बॅनर्जींपासून सगळे जे गळे काढत आहेत की भाजप लोकशाही चा गळा घुटताय, पण मग आज ममता बॅनर्जी काय करतायत हा प्रश्न आता प्रत्येक जण विचारायला लागलाय. त्यामुळे अशा पद्धतीच्या दहशतीनं आपल्याला राज्यही करता येणार नाही आणि अशा पद्धतीचं वागून चालणारही नाही. हे ममता दिदींनी आता ओळखलं पाहिजे आणि स्वीकारलं पाहिजे. पण आज पश्चिम बंगालमधली जी स्थिती आहे ती आजही म्हणजे तिथे भाजपचं सत्ता आलीये, हिंदुत्ववादी विचारांची सत्ता आलेली आहे, सरकार येऊ घातलंय. पण तरीही तिथले दंगे हे कमी होत नाहीयेत आणि त्यातच चंद्रनाथ रथ यांच्यासारख्या एका चांगल्या ब्रेनची हत्याही झालेली. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पण तुम्हाला काय वाटतंय? चंद्रनाथ रथ यांची हत्या होणं हे खरंच पश्चिम बंगालमध्ये एक दहशतीचं वातावरण आहे असं वाटतंय तुम्हाला? आजही तुम्हाला हे वाटतंय का की ममता बॅनर्जी यांनी आता आपला पराभव स्वीकारून आपण पदावरनं पाय उतार व्हावं वाटतंय तुम्हाला? तसं जर वाटत असेल तर तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये जरूर तुमच्या मतं हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. धन्यवाद.